आपण प्रतिमेचं पूजन केलेलं आहे. तर या महिन्याची थीम आहे मेंदूचा विकास. मेंदूचा विकास म्हणजे काय, तर बालकाचं 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे आपलं बालक असतं त्या बालकाचा विकास 85% हे लहानपणापासून 6 वर्षापर्यंत झपाट्याने होत असतो. तर आपण काळजी केव्हापासून घेतली पाहिजे, तर गर्भधारणेपासूनच आपण त्या म्हणजे मातेची काळजी घेतली पाहिजे. घरामध्ये तिच्यासोबत सकारात्मक वातावरण असणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस घरामध्ये सकारात्मक वातावरण असतं त्यावेळेस त्या मातेला सगळं प्रसन्न असतं आणि बाळ जन्माला आल्यानंतर ते बालक सुद्धा प्रसन्न वातावरणामध्ये जन्मल्यानं ते काय असतं, गुटगुटीत असतं. त्याच्यासाठी आपल्याला तिची काळजी गरोदर असल्यापासूनच घेणं खूप गरजेचं आहे. पहिल्या 3 महिन्यामध्ये तर बालकाच्या मेंदूचा विकास खूप झपाट्यानं होत असतो. तर तिला पौष्टिक आहार देणं गरजेचं आहे. तिला तिचे छोटे छोटे व्यायाम करणं गरजेचं आहे. संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात. तर गर्भधारणा ज्यावेळेस असते त्यावेळेस त्या मातेने छोटासा व्यायाम म्हणून ते पोटावरून हात फिरवायचं आणि आपल्या बालकाला ती बोलली पाहिजे. थोडंफार आपल्या बालकाला बोलून तिनं व्यायाम सुद्धा केला पाहिजे. म्हणजे पहिलं सुरुवातीच्या काळामध्ये गीता, रामायण अशा प्रकारचे वाचत होती की तिच्यावर चांगले संस्कार झाल्यानंतर बाळावर सुद्धा चांगले संस्कार होतील असं पहिल्यापासूनच सर्वांची समज होती. आता सुद्धा विज्ञानानं सिद्ध करून दाखवलेलं आहे की गर्भधारणेपासूनच आपण तिची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ते बालक जन्माला आल्यानंतर चांगलं गुटगुटीत बालक जन्माला येईल. तर 6 महिन्याचं बालक ज्यावेळेस होत असतं त्यावेळेस त्याला वरचा पूरक आहार देणं सुद्धा खूप गरजेचं आहे. वरचा पूरक आहार देताना आपण पातळ नुसतं डाळीवरलं पाणी पुन्हा भातावरलं पाणी असं न देता त्याला घटसर पेस्ट करून दिलं पाहिजे. डाळीचं घट्ट पाणी आणि भाताचं घट्ट पाणी, फळांची सुद्धा घट्ट पेस्ट जर बालकाला आपण दिलो तर त्याचं पौष्टिक आहार जर व्यवस्थित असला तर त्याच्या मेंदूचा सुद्धा विकास हा झपाट्यानं होत असतो. आणि आपण बालकाला आपल्या घरामध्ये प्रत्येक मातेला हे काम असतंच घरामध्ये. तर ज्यावेळेस तुम्ही माता पालक काम करत असता त्यावेळेस तुम्ही वडिलांना त्याच्या म्हणजे बालकाला आपल्यासोबत खेळायची आवड निर्माण करून द्यायला पाहिजे. कारण की ज्यावेळेस आपल्या घरातील सर्व सदस्य त्या बालकासोबत जर खेळले असतील तर त्या सर्व पालकांचं म्हणजे आजी असू द्या, आजोबा असू द्या, वडील असू द्या, या सर्वांची त्या बालकाबद्दल त्याला ओढ निर्माण होत असते. आणि आजीनं काय केलं पाहिजे, गाणी गोष्टी बालकाला सांगितल्या पाहिजेत. आणखी जे वडील असतात वडिलांनी जास्तीचा वेळ जर त्या बालकासोबत घातलं तर एक आपुलकीचं नातं त्यांच्यामध्ये निर्माण होत असतं. मातेनं काय केलं पाहिजे, ज्यावेळेस त्या मातेला वेळ भेटेल त्यावेळेस त्या बालकासोबत तिनं संवाद साधला पाहिजे. व्यवस्थित त्याला मायेनं घेणं जवळ. पुन्हा आपण सहज जर एखादी वेळेस आंघोळ घालत असलो तर त्याच्या शरीराच्या अवयवाचं तुझे हे हात आहेत, तुझे हे पाय आहेत, हे सहज आपण छोट्या छोट्या गोष्टीतून करून घेऊ शकतो असतो. आणि विशेष म्हणजे काय, तर महागडी खेळणी देऊनच आपण त्याचा विकास करून घेतो असं नसतं. तर आपण घरामध्ये जे वाटी, चमचा, आपण आपले घरातले जे छोटे छोटे साहित्य असतात आणि एखादा समजा डबा असतो त्याच्यामध्ये आपण वटाणे घालून त्याचा आवाज कसा असतो याची आपण त्याला धुनीची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. आणि पॅटर्ननुसार खेळ घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. पॅटर्ननुसार खेळ म्हणजे कसं, तर 2 फूल घ्यायचं, 2 पान घ्यायचं, 2 फूल घ्यायचं आणि त्याच्या पुढे काय येतं हे बालकाला आपण विचारणं गरजेचं आहे. आपल्याला तर समजतच असतं परंतु बालकाला सुद्धा विचारून त्याचा अशा प्रकारे आपण विकास करून घ्यायचं. आणि अंगणवाडीमध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकाला पाठवणं खूप गरजेचं आहे. इंग्लिश स्कूलला पाठवण्यापेक्षा आपलं बालक जर 3 ते 6 वर्षाचं इथं आलं तर त्याचे चांगले विकास व्यवस्थित होत असतात. इंग्लिश स्कूलमध्ये काय असतं, त्याला फक्त अभ्यासाचं दबाव दिला जात असतो परंतु त्याचा सगळा विकास होत नसतो. त्याचा भावनिक विकास होत नाही, सामाजिक विकास होत नाही. फक्त अभ्यास 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 म्हणजे केल्यानंतर बालक हे पुढे जात नसतं. प्रत्येक गोष्टीचा त्याचा विचार करणं हे खूप गरजेचं आहे. तर आधारशिला हा अभ्यासक्रम आल्यापासून प्रत्येक गोष्ट अंगणवाडीमध्ये आलेली आहे. त्या गोष्टीनुसार आपण जर अभ्यास घेतला जर बालकाचा तर त्याचा चांगल्या प्रकारे विकास होत असतो मेंदूचा. अशा प्रकारे आपण विकास करून घेण्यासाठी छोटे छोटे इथे खेळ घेणार आहोत. तर आपण त्याच्यामध्ये सर्व महिलांनी भाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती.